जालन्यातील 16 IPL बुकीवर पोलिसांची प्रतिबंधक कार्यवाही। आमदार अर्जुन खोतकर यांच्या लक्षवेधीनंतर पोलिसांच्या कारवाईला सुरुवात। जालन्याच्या सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत मागील 7 वर्षापासून गुन्हे दाखल असलेल्या पोलीस रेकॉर्डवरील 16 क्रिकेट बुकीवर पोलिसांची प्रतिबंधक कारवाई। आज दिनांक 27 मार्च रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील 16 IPL बुकीवर पोलिसांनी प्रतिबंधक कार्यवाही केलेली आहे। जालना जिल्ह्यातील मागील 7 वर्षापासून गुन्हे दाखल असलेल्या क्रिकेट IPLवर सट्टा लावणाऱ्यांविरोधात प्रतिबंधक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस विभागाला दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत मागील 7 वर्षापासून गुन्हे दाखल असलेल्या पोलीस रेकॉर्डवरील IPL क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या एकूण 16 क्रिकेट बुकीवर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली आहे। आमदार अर्जुन खोतकर यांनी विधान भवनात लक्षवेधी केली। जालन्यात IPL बुकिंग क्रिकेट बुकिंग सट्टामट्टा जोरदार सुरू असून याकडे पोलिसांचं दुर्लक्ष झालेलं आहे। आमदार अर्जुन खोतकर यांनी विधान भवनात लक्षवेधी केली आहे। त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। काल पोलीस स्टेशन सदर बाजार अंतर्गत IPL बेटिंग करणाऱ्यांवर 2 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। काल स्टाफ जेव्हा फिरत होता गोपनीय माहितीदारांनी माहिती मिळाली की एक बस स्टँड जवळ एक इसम क्रिकेटचे सट्टा लावून जुगार खेळत आहे। त्याप्रमाणे तिथे रेड केली असता छत्रपती पॅलेस जवळ बस स्टँड जवळ एक इसम नामे रोहित शंकर क्षीरसागर यांच्याकडून जवळपास 21,400 रुपयांचा मुद्देमाल आणि त्याचप्रमाणे धवल किरीट कुमार शहा यांच्याकडून जवळपास 18,650 असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणि त्याचप्रमाणे यांनी जे मोबाईल ॲप आणि व्हॉट्सअपद्वारे ज्या बुकिंगनाही हा बेटिंगचा धंदा लावत होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। असे एकूण 2 कारवायांमध्ये 4 आरोपी आणि जवळपास 40,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे।